छगन भुजबळ नाराज आहेत। आज त्या संदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया। कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळांकडून कोणताच निर्णय नाही। देश आणि राज्यात दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार। निवडणुका संपलेल्या नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आधीच भुजबळांचा महायुतीला इशारा। अनेक गोष्टी आहेत ना, निवडणुका संपल्यात काय आता? अरे निवडणुका आहेत ना आता परत। महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे। पक्षातला निर्णय पक्षाध्यक्षाचा दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा? छगन भुजबळांचा थेट अजित पवारांकडे रोख, तर छगन भुजबळांनी भाजपमध्ये प्रवेश करावा। नाशिकमधील मेळाव्यात ओबीसी नेत्यांचा आग्रह। कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नांची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो। छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा। पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप। खंजीरांवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची नावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळातील माझ्या समावेशासाठी प्रयत्न केला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीही प्रयत्न केला, पण हे कुणी केलंय हा प्रश्न आहे। शेवटी निर्णय पक्ष नेतृत्वाचा असतो। छगन भुजबळांचं वक्तव्य। कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नांची जे काय असेल ती निर्णय तो घेत असतो। अजित पवार लवकरच छगन भुजबळांची भेट घेऊन समजूत काढणार। पटेल, तटकरेही भेटणार। भेटीची तारीख निश्चित नाही, पण नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता। योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार। भुजबळांसोबत अनेक विषयांबाबत वेळोवेळी चर्चा करत आलो। सुनील तटकरेंची माहिती। योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ। आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे। प्रफुल्लबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे। ठीक आहे, बघू। योग्य वेळ आल्यानंतर छगन भुजबळांना भेटायला जाईन, या तटकरेंच्या विधानानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। तटकरे असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ। ठीक आहे, बघू। तटकरे असं म्हणालेलं आहे की योग्य वेळ आल्यावर आम्ही भुजबळ साहेबांना भेटायला जाऊ। ठीक आहे, बघू। संपूर्ण राज्यात जाणार। राज्यात ओबीसींचा एल्गार पुकारणार। आता रस्त्यावरची लढाई करणार। छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट। आमचाही जन्म ओबीसींच्या पोटीत झाला। धनंजय मुंडे, दत्ता भरणे, अदिती तटकरे या ओबीसी मंत्र्यांनी शपथ घेतली आहे। भुजबळांच्या कार्यकर्त्यांना उन्मत्तपणा त्यांचा खपवून घेणार नाही। आमदार अमोल मिटकरी यांचा इशारा।